मुख्यतः आमचं जे काम आहे शेळीच्या दुधावरती. अमृतधारा गोट मिल्क म्हणून आपला ब्रँड आहे. पिंपरी चिंचवडमध्ये आपण शेळीचं दूध विकतो. शेळी पालनामध्ये दुधावरती जास्त फोकस करतोय आणि बकरी ईदवरती. आज मार्केट जे मागते ते तुम्हाला देता आलं पाहिजे. तुम्ही जर म्हटले मी एका स्पेसिफिक ब्रीडवरती काम करणार आहे, पण जर ते मार्केटमध्ये चालतच नसेल तर त्याचा उपयोग नाही ना. प्राणी कोणताही आणा, त्याला शेवटी मातीतच राहायचे. तुम्ही हा विचार नका करू मी प्लॅटफॉर्मवरती करणार आहे, मी याच्यावरती करणार आहे. तुम्ही सवय लावणारे प्राण्याला तसा प्राणी राहणार. नमस्कार मंडळी, मी सूरज मुखे तुमचं फार्मिंग बाबाजी यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो. आता आपण अमृतधारा गोट फार्मवरती आता बघताय जवळपास 60-70 टोटल ॲनिमल्स आहेत. यांनी 8 वर्षांआधी गोट फार्ममध्ये काम चालू केलं होतं. ब्रिडिंगवरती काम करतात ते, आणि त्यांचा अमृतधारा गोट मिल्क म्हणून ब्रँड पण आहे. शेळी पालनामध्ये खूप कमी लोक आहेत जे की दूध पण विक्री करतात शेळीचं, तर त्यातला एक फार्म आहे. नमस्कार, माझं नाव सतीश गुंडाळ. आपला अमृतधारा गोट फार्म म्हणून इथं बुरशावाडी, तालुका खेड, जिल्हा पुण्यामध्ये आहे. जसं सांगितलं 70-80 शेळ्या आहेत. जुना प्रवास होता तुमचा. तर जेव्हा आपण पिल्ल हे आपलं उत्पन्न राहतं शेळी पालनामधलं मुख्य, जेव्हा ब्रीडिंगवरती आपण काम करत असतो, बरोबर, तर पहिल्या काय अडचणी आलेल्या तुम्हाला? जेव्हा पहिलं आम्ही शेळी पालन चालू केलं होतं तेव्हा बऱ्याच अडचणी आल्या होत्या. शेळी पालनामधल्या काही गोष्टी आम्हाला माहिती नव्हत्या, नॉलेज नव्हतं. फक्त यूट्यूबवरती पाहून आम्ही फार्म चालू केला होता. पण जसं जसं हळूहळू अनुभव आला की बाबा शेळ्यांना कोणते आजार होतात, शेळ्यांचं ब्रीडिंग कसं करायचं, ब्रीडिंग केल्यानंतर पिल्लांची काळजी कशी घ्यायची, कारण शेळी पालनामध्ये मेन तुमचा जो प्रॉफिट आहे ते शेळीची पिल्लं असतात, ती कशी जागवायची आणि त्यांचं पुढं वेट गेन कसं करायचं, हे सगळं अनुभवातून आम्ही शिकत गेलो. गोट फार्ममध्ये आता सुरुवात केली तर पहिली कोणती जात पाळत होते, आता कोणत्या जातीवरती काम करताय तुम्ही? आम्ही जेव्हा गोट फार्मिंग चालू केलं होतं तेव्हा आमच्याकडे गावरान शेळ्या होत्या. पहिल्या 4 गावरान शेळ्यांपासून आम्ही चालू केलं होतं, पण नंतर आम्हाला त्याच्यात म्हणावं तसं प्रगती दिसत नव्हती, रिझल्ट मिळत नव्हता. आमच्या फार्मवरती जे पिल्लं तयार व्हायची ते 30, 35, 40 किलोच्या पुढं जातच नव्हते. आमचा वेळही तेवढाच जायचा, चारा तेवढा जायचा, खर्चच तेवढा व्हायचा, पण रिझल्ट म्हणावं तसा मिळत नव्हता. त्यानंतर आम्ही शिफ्ट केलं बोर गोटवरती. तर बोर गोटवरती पण कॉस्टली शेळ्या मिळायच्या. त्याच्यानंतर ते आम्हाला विक्री व्यवस्थापन जमलं नाही, त्या म्हणजे रेटमध्ये आम्हाला पिल्लं विकता नाही आली. मग आम्ही बोरही काढलं आणि त्यानंतर मग आम्ही आलो सोजत, शिरोई, बिटल आणि कोटामध्ये. आता सध्या मी प्रॉपर एका जातीवरती काम नाही करते, मी क्रॉस ब्रीडवर काम करतो. का तर आता याच्यामागं कारण असं आहे की शेळी पालनामध्ये तुमचा 4ही प्रकारे इन्कम आला पाहिजे. एक तर आहे तुमचं बकरी ईदचं मार्केट, दुसरं आहे मटन मार्केट, तिसरं आहे तुमचं दूध उत्पादन आणि तिसरं आहे ब्रीडिंग. ह्या सगळ्या मार्गांनी तुमचा जो पिल्लू आहे किंवा तुमचा जो बोकड आहे, तुमचा बोकडाकडनं ह्या प्रत्येक क्षेत्रामधनं तुम्हाला पैसे मिळवता आले पाहिजे, ह्या क्वालिटीचा असला पाहिजे. शक्यतो आम्ही शेळी पालनामध्ये दुधावरती जास्त फोकस करतोय आणि बकरी ईदवरती. म्हणून जे जास्त कॅपॅसिटीच्या दूध देणाऱ्या शेळ्या आहेत त्यांचा आम्ही चांगल्या क्वालिटीच्या बोकडकडनं ब्रीडिंग करतो आणि त्याची पिल्लं आम्ही पैदाशीसाठी घेतो. आता शेळी पालनामध्ये जर शेळी पालन करायचं आहे तर ते कशासाठी करायचं आहे हे लोकांना माहिती पाहिजे पहिली. आता जे मार्केटमध्ये तुमची मागणी आहे ते तुम्हाला देता आलं पाहिजे. म्हणून आम्ही काय केलं की शेळी जर चांगलं दूध देत असेल, त्याला चांगल्या बोकडाकडनं भरवलं तर पैदास चांगली येईल. जर पाठ झाली तर ती चांगलं दूध देणार आहे. आज आमच्याकडं पहिल्या रुपाठी 1-1.5 लिटर दूध देतात, आणि जर बोकड झाला तर तो चांगल्या क्वालिटीचा असेल, चांगल्या लेंगचा असेल, ज्याला बकरी ईदमध्ये चांगली मागणी मिळते, कलरफुल असेल आणि वेट गेन चांगला असेल. आमचा ब्रीडर कोटाचा आहे. आता आजकाल मार्केटमध्ये कोटा बोकडांना जास्त मागणी आहे. त्यांच्यापासून जी आम्ही पैदास घेतली ती टॉप क्वालिटीमध्ये कोटामध्येच पडलेली आहे. तुम्हाला पाहायचं असेल तर इथे रिझल्ट आहे बघा. हा बिटल शेळीला झालेला कोटाचा बोकड आहे, पण क्वालिटी बघा, तुम्हाला याच्यात 80% कोटाचेच रिझल्ट दिसतील. त्यामुळे कोटावरती आपण काम करतो. आज मार्केट जे मागते ते तुम्हाला देता आलं पाहिजे. तुम्ही जर म्हटले मी एका स्पेसिफिक ब्रीडवरती काम करणार आहे, पण जर ते मार्केटमध्ये चालतच नसेल तर त्याचा उपयोग नाही ना. बरोबर. आता तुम्ही सांगितलं जसं पहिलं गावरांवरती काम केलं आणि आता ह्या चांगल्या क्वालिटीच्या याच्यावरती काम करताय. तर 3 महिन्यामध्ये यांची पिल्लं किती किलोची होतं साधारणतः? 3 महिन्यामध्ये आमच्या फार्मवरती 22 किलो पासून ते 26 किलो पर्यंत पिल्लू जातं. नॉर्मल रेंज. जेव्हा पिल्लू होतं ते 4 किलोचं असतं. आमच्याकडे रेकॉर्ड असतो, आम्ही पिल्लू झाल्या त्याचं वजन घेऊन आपल्या याच्यामध्ये रेकॉर्ड ठेवतो. त्यानंतर ते वेट गेन कसं करते त्या हिशोबाने त्याची क्वालिटी ठरवली जाते. ते ब्रीडिंगला जाणार आहे, बकरीला जाणार आहे का कटिंगला जाणार आहे. आपण पिल्लांवरती पिल्लांचं जर वजन वाढ चांगलं घ्यायचं असेल तर त्याची सुरुवात कुठून होते आणि कशा केलं पाहिजे आपण? आता तुम्हाला जर चांगली सुदृढ पिल्लं पाहिजे असतील तर ही सुरुवात होते जेव्हा तुम्ही ब्रीडिंग करता शेळीचं, तेव्हा, ना की पिल्लू पैदा झाल्यावरती.
म्हणजे 5 महिने अगोदर तुम्हाला याची तयारी करावी लागेल. जेव्हा तुम्ही ब्रीडिंग करता शेळीचं एका, त्यावेळेस तुम्हाला जो ब्रीडर वापरायचा तो त्या क्वालिटीचा असला पाहिजे, त्याचं बोन स्ट्रक्चर तसं असलं पाहिजे, त्याचं वेट गेनचं जे रेकॉर्ड आहे तुम्हाला ते माहिती पाहिजे की त्यांनी एका महिन्यामध्ये किती वेट गेन केलं आहे आणि त्यानंतर त्याची पिल्लं कशी पडली, त्याची वंशावळ कशी, ते ब्रीडिंग केल्यानंतर असं टॉप क्वालिटीचं जेव्हा तुम्ही शेळीला ब्रीडिंग कराल त्यानंतर तुम्ही शेळीची काळजी घ्यायची 5 महिने. तिला खुराक व्यवस्थित, मिनरल मिक्सचर हे व्यवस्थित प्रमाणात तिच्या शरीराची जी गरज आहे ती भागवली पाहिजे. तेव्हा तिच्या पोटामध्ये त्या जे काय पिल्लू आहे किंवा जे नवजात पिल्लू होणार आहे त्याची वाढ त्या प्रमाणात होते. पिल्लू होतानाच ते 4, 4.5, 5 किलोचं पडलं पाहिजे तर तुम्ही ब्रीडिंगमध्ये सक्सेसफुल झाले आणि तुमचं 50% काम तिथं कंप्लीट झालं. आता हे पिल्लू जे आहे ते सशक्त आहे आणि टॉप वेटमध्ये मिळालेले आहे तुम्हाला. त्याची इम्युनिटी पॉवर पण चांगली असते. आता इथून पुढं पिल्लू बाहेर आल्यानंतर जी आपल्याला काळजी घ्यायची ती महत्त्वाची. जेव्हा पिल्लू बाहेर येतं जगामध्ये त्यानंतर पहिलं तुमचं काम आहे की त्याचा नाळ व्यवस्थित कट करायचा, त्याला पोटॅशियम परमॅंगनेटमध्ये व्यवस्थित टाकून निर्जंतुकीकरण करायचे जेणेकरून त्याला कोणतं इन्फेक्शन होणार नाही. आणि पहिल्या 30 मिनिटाच्या आतमध्ये त्याला पहिला चीक पाजायचा. पहिले 3 दिवस तुमचं एकच काम आहे, त्याला व्यवस्थित पोटभर चीक पाजायचा जो प्रमाणाच्या बाहेरही नाही गेला पाहिजे आणि कमी प्रमाणातही नाही झाला पाहिजे. जर तुम्ही चीक पाजला तर भविष्यामध्ये ते पिल्लू जे वेट गेन करणार आहे आणि जे तुम्हाला रिझल्ट दाखवणार ते तेव्हाच मिळणार आहे. जर तुम्ही चीक पाजायला कानकूस केली तर तुम्ही किती सप्लिमेंट द्यानंतर ते पिल्लू तेवढा रिझल्ट देणार नाही जेवढा पाहिजे त्याला. आता दुसरी गोष्ट, हे केल्यानंतर त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्या दुधाचं मॅनेजमेंट करावं लागेल. जोपर्यंत ते दूध पितंय तोपर्यंत व्यवस्थित पोटभर दूध पाजायचं आहे, त्याला जुलाब नाही लागले पाहिजे, ह्याच प्रमाणात दूध पाजलं पाहिजे. त्यानंतर 21 दिवस झाल्यानंतर तुम्हाला पहिलं त्याचं डिवर्मिंग जंतनाशकाचा डोस दिला गेलाच पाहिजे जेणेकरून त्यांच्या पोटातले जंत मरतील आणि ते जे दूध पितात आहे किंवा जे खाद्य खातात आहे ते त्यांच्या अंगी लागेल. आपण जेव्हा डिवर्मिंग करतो तेव्हा लिव्हरवर स्ट्रेस येतो म्हणून लिव्हर टॉनिक देणं गरजेचं आहे 10 दिवस. आणि त्याबरोबर तुम्ही मल्टीव्हिटॅमिन कोणतंही A to Z मल्टीव्हिटॅमिन जे आहे ते तुम्ही देऊ शकता. 21 दिवसाच्या नंतर हळूहळू जे चारा खायला लागेल किंवा चघायला लागेल तेव्हा तुम्हाला त्याला संतुलित आहार देणं गरजेचं आहे. आता संतुलित आहार म्हणजे काय, तर त्यामध्ये त्याच्या शरीराची जी गरज भागेल त्याच्यामध्ये प्रोटीन्स, व्हिटॅमिन्स, मिनरल्स, फायबर्स, नंतर तुमचं कार्बोहायड्रेट्स योग्य प्रमाणात असेल असा संतुलित आहार त्याला द्यावा लागेल. आणि तो आहार दिल्यानंतर त्याच्यासोबत तुम्हाला त्याला सुका चाराही द्यावा लागेल. कारण जोपर्यंत पिल्लू 3 महिन्याचं होत नाही तोपर्यंत त्याला जर तुम्ही सुका चाऱ्यावर ठेवलं तर त्याच्या ज्या पोटाची जी डेव्हलपमेंट आहे ती व्यवस्थितरित्या होते आणि जे जुलाबाचे जे विकार होतात ते होत नाही आणि याच्यावरती तुमचं पिल्लू चांगलं वेट गेन करून व्यवस्थित त्याची वाढ होत. आता आम्ही यंदा संतुलित आहारामध्ये आमच्याकडं यांचं आहार तयार केलेला आहे. आम्ही त्याच्यामध्ये वेगळ्या प्रकारच्या डाळीचा भरडा आहे, मकाचा भरडा आहे, नंतर गव्हाचा भरडा आहे, वेगळ्या शेंगदाणा पेंड आहे, त्याचं मिनरल मिक्सचर हे सगळं मिक्स करून आम्ही एक खाद्य बनवलं तेच त्यांना 2 टाईम खायला देतो. आणि त्याच्यासोबत सुका चारा आणि एक आमचं TMR म्हणून आम्ही एक टोटल मिक्स राशन तयार करतो जे आमच्याकडं विलायती गवत आहे, नेपियर गवत आहे, नंतर शाळू मका ह्याची कुट्टी करून त्यामध्ये आम्ही सुकं भुसकट मिक्स करतो आणि ते देतो त्यांना 2. हिरवा चारा कधी चालू करायचा आपण? हिरवा चारा शक्यतो 3 महिन्यानंतरच चालू करावा. हे किती 3 महिन्यापर्यंत काळजी घ्यायची आपल्याला? हो. डिवर्मिंग कधी करायची? आता हे डिवर्मिंग जे तुम्ही 21 दिवसांनी केले त्यानंतर दर महिन्याला तुम्हाला डिवर्मिंग करायचे ते 3 महिन्याचे होसपर्यंत. आणि 3 महिन्याचे झाल्यानंतर दर तुम्ही 3 महिन्याला त्यांचं डिवर्मिंग करू शकता. आणि यांना काय खुराक असतो वेगळा का तोच खुराक जो पिल्लांना आहे? शेळ्यांना पण सेम खुराक आहे, फक्त क्वांटिटी कमी जास्त करतो आम्ही. आता ह्या शेळ्यांना तोच खुराक आहे पण सकाळी ज्याच्यामध्ये कांडी पेंड आहे, कांडी पेंड मध्ये सगळ्या डाळी, हो कांडी पेंड प्लस डाळींचा भरडा आहे, मकाचा भरडा आहे आणि मिनरल मिक्सचर हे सगळं मिक्स आणि शेंगदाणा पीठ हे सगळं मिक्स करून त्यांना दिलं जातं 2 टाइम, सकाळी अर्धा किलो, संध्याकाळी अर्धा किलो. आणि चाऱ्याचं? आणि चाऱ्यामध्ये आपला जो TMR आहे तो 2 टाइम एकच सेम, सकाळी जो असतो तोच संध्याकाळी लागतो. हो, पण त्या चाऱ्यामध्ये वेगळे जे चारे आहेत त्या सगळ्यांची एकत्र कुट्टी केली जाते. आता जे मी तुम्हाला म्हटलं की मार्केटमध्ये कोटाचं डिमांड आहे, हे पहा, हे आपल्या फार्मवरचं पिल्लू आहे. आता हे 14 ते 15 महिन्याचं वय आहे. याचं वजन आहे 55 किलोच्या पुढे. आता याची लेंथ, कानाची लेंथ बघा, त्याची गळापट्टी बघा आणि त्याची सुंदरता बघा. हा जो बोकड आहे हा बिटल शेळीला झालेला पिल्लू होता आमच्या फार्मवरती आणि याचा जो ब्रीडर आहे तो कोटाचा आहे. आता हे अशा क्वालिटीचं जर सुंदर पिल्लू आलं तर मार्केटमध्ये याला कोणी जास्त किंमत
आपोआप देते. आणि बकरी ईदला जास्त मागणी अशा क्वालिटीला असते. आता ही जर क्वालिटी तुम्हाला काढायची असेल तर बोकड कशा क्वालिटीचा पाहिजे ते तुम्हाला दाखवतो या. बरं, आपण बोकड तर पाहूच, पण आता जे पिल्ल पाहिले आपण, बाहेर पण पिल्ल आहेत, आता ही पण पिल्ल आहेत, हो. यातले काय विक्री करता तुम्ही? हो, दरवेळेस आम्ही 3 महिन्याची पिल्लं व्हायला लागली, 2.5 महिन्याच्या पुढे गेले की आम्ही विक्रीचं व्यवस्थापन करतो. ऑनलाईन आम्ही डिजिटल मार्केटवरती त्यांना हे करतो आणि जशी मागणी येईल तशी देऊन टाकतो. म्हणजे तुमचं मेन काम तर पिल्ल विक्रीच आहे. हो. ईदसाठी तयार करता काय? जे शिल्लक राहतील ते आम्ही बकरी ईदला तयार करतो. मुख्य तर आपले पिल्ल विक्री आणि करायचे. काही ब्रीडिंगला बी जातात आणि जे शिल्लक राहतात मग ते आम्ही असं जे फार्मवाले आहेत, ज्यांना बोकड पालन करायचे किंवा बकरीसाठी, त्यांना आम्ही विक्री करतो. आता आपण पाहतो ह्या पाठी आहेत ना इकडच्या, ह्या सगळ्या आपल्या घरच्या पाठी आहेत. हे पा पिंक स्किन पण आहे, दिसत असेल. हा आपला ब्रीडर आहे कोटामधला. हा पहा. आता हा ब्रीडर बघा, याची पिल्लं जेव्हा आपल्याकडे ह्या शेळ्यांपासून जी पिल्लं झालीत, प्रत्येकाचा आपल्याकडे रेकॉर्ड आहे. 3.5 किलो, 4 किलो, 4.5 किलोची पिल्लं आपल्याला जन्मताच मिळतात. म्हणजे शेळी पण चांगली पाहिजे आणि बोकड त्याहून चांगलं पाहिजे अजून. बोकडचं बॉडी स्ट्रक्चर एक ब्रीडर म्हणून जो पाहिजे ती क्वालिटी सगळी याच्यामध्ये तुम्हाला मिळेल. त्याचं बोन स्ट्रक्चर बघा, पायाची ठेवण बघा, इथं खाली झालं बघा, हे बघा एवढा ऍक्टिव्ह येतो, एवढा रागीट आहे. जे त्याच्यात नरपणा पाहिजे तो सगळा आहे. जवळपास 7 ते 8 वर्षांचा अनुभव आहे गोट फार्म मधला तुमचा. आता गोट फार्म कशा प्रकारे चाललाय, काय काय विक्री करता येत ना? मुख्यतः आमचं जे काम आहे शेळीच्या दुधावरती. अमृतधारा गोट मिल्क म्हणून आपला ब्रँड आहे. पिंपरी चिंचवडमध्ये आपण शेळीचं दूध विकतो आणि दुसरा जो इन्कम आहे तो लहान पिल्लक विक्री करू. आता बरेच जण गोट फार्म चालू करतात, बंद करतात. तुम्ही इतकी वर्ष चालवताय, तर खरंच गोट फार्म मध्ये फायदा आहे का? कशा प्रकारे कोणी फेल होतो तर काय चुकतंय त्याचं? तर दादा, आता माझ्या अनुभवानुसार शेळी पालनामध्ये 80% फार्म बंद होत आहेत, नवीन चालू होत आहे ते आणि बंद पण होतात ते. आता याच्यामध्ये लोकांचं चुकतंय काय? आता याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत. त्याच्यापैकी मी तुला मुख्यतः 4-5 गोष्टी सांगतो तुम्हाला. पहिली गोष्ट आहे की तुमचं जे सिलेक्शन आहे, प्राण्याचं सिलेक्शन, हे महत्त्वाचं आहे. तुम्ही जातीवंत प्राणी सिलेक्ट केला पाहिजे जो तुम्हाला रिझल्ट देणार आहे. माणूस काय करतो, पैसे वाचवण्याच्या चक्करमध्ये मार्केटमध्ये जातो आणि स्वस्त शेळी घेऊन यायची, पण त्याचं तुम्हाला रिझल्ट मिळत नाही, नंतर नुकसान. जे मी पण केलेली आहे चूक पहिली. दुसरी गोष्ट, तुम्ही फार्मवरती जास्त खर्च करता. जो तुम्ही खर्च फार्मवरती करणार आहे, बघा तुम्ही प्राणी कोणताही आणा, त्याला शेवटी मातीतच राहायचे. तुम्ही हा विचार नका करू मी प्लॅटफॉर्मवरती करणार आहे, मी याच्यावरती करणार आहे. तुम्ही सवय लावणार आहे प्राण्याला, तसा प्राणी राहणार आहे. ते फक्त खाण्यापिण्याचं नियोजन. माझी पण पहिली ती चूक झाली, मी नियोजन केलं नाही. माझ्या फार्मवरती मी जास्त खर्च केला, नंतर प्राणी घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नव्हते. आता ह्या ज्या मी चुका केल्यात याच्यातनं मी माझ्या अनुभवातनं तुम्हाला ह्या गोष्टी सांगतो. तिसरी गोष्ट आहे, तुमच्याकडं शेळीचे जे प्राण्याला जे आजार होतात त्याचं नॉलेज पाहिजे. त्याचे जे उपाययोजना करायचे त्या तुम्हाला माहिती पाहिजे. त्याचं सगळं नॉलेज तुम्ही घेतलं पाहिजे. तिसरी आहे तुमचं चारा नियोजन. ह्या जर गोष्टी तुम्ही व्यवस्थित पार केल्या तर शेळी पालनासारखा बिझनेस कोणताच नाही ज्याच्यामध्ये तुम्हाला उत्पन्न चांगलं मिळणार. मग जर शेळी पालन चालू करायचं असेल तर ट्रेनिंग घेणं गरजेचं आहे. हो का, ट्रेनिंग घेणं गरजेचं आहे, पण ते ट्रेनिंग अशा ठिकाणी घेतलं पाहिजे जिथं तुम्हाला प्रॉपर व्यवस्थित खरी माहिती दिली गेली पाहिजे. तुमच्या जवळपास कोणताही फार्म असेल तिथं जाऊन तुम्ही काम करा, 2-3 दिवस तिथं अनुभव घ्या, तिथं शिका, त्या माणसांकडनं नॉलेज घ्या आणि मग तुम्ही फार्म चालू करा. तुमच्याकडे असतं का ट्रेनिंग द्यायला? हो, आम्ही ट्रेनिंग पण देतो, पण शक्यतो कसं आहे वेळेच्या अभावामुळे आम्हाला ते मॅनेज करता येत नाही. पण जर भविष्यामध्ये अशी काही वेळ आली तर जर कोणाला पाहिजे नसेल ट्रेनिंग तर कॉल केला तर देऊ ना. शेळी पालन करण्यासाठी आता मी व्हिडिओमध्ये बऱ्याच गोष्टी सांगितल्या, पण याच्या व्यतिरिक्त कुणाला अधिक माहिती सविस्तर पाहिजे असेल तर आपला एक यूट्यूब चॅनल आहे अमृतधारा फार्म म्हणून. त्यावर ते बरेच व्हिडिओ आहेत. तुम्ही लिंकमध्ये आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईलच, त्यामध्ये जाऊन तुम्ही सर्च करून तिथे पाहू शकता. प्लस कोणाला अजून डिटेल माहिती पाहिजे असेल तुम्ही कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्याच्यावरती कॉल करा, तुम्हाला ती पण माहिती मिळून जाईल. मित्रांनो, आता आपण पूर्ण माहिती पाहिली फार्मविषयीची. थोडेसे यांचे काय प्राणी आहेत, क्वालिटी आहे, काय आता काम करतात ते कशा प्रकारे आपण पाहूया. हे पहा, जे म्हटलं होतं मग अशी पिंक स्किनमध्ये जी क्वालिटी आलेली आहे, आता ह्या पाठीत ना हे सगळ्या आपल्या फार्मवरती तयार झालेल्या या कोटा ब्रीडरकडनं आणि सोजेच्या ब्रीडरकडनं. बरं, सगळ्या पाठी सोजेच्या पण आहेत काही याच्यामध्ये आहेत 2-4 सोजेच्या, ह्या सोजेच्या आहेत. आणि दाखवा ना आपल्याला. हे बघा, ही बिटल क्रॉस कोटा आहे. पिंक स्किन मध्ये व्हाईट आईज मध्ये आलेले आहे बघा. पाठी टॉप क्वालिटी आहे, आदत आहे. बघा, हे 4 महिन्याचं पिल्लू आहे, फक्त 4 महिन्याचं पाठ आहे.
आता तुम्हाला कोटामध्ये हेच का हे जेव्हा ब्रीडिंग वरती काम करतो तेव्हा अशी हा क्वालिटी ही क्वालिटी ब्रीडिंगवरती तुम्ही जर टॉप क्वालिटीचा ब्रीडर वापरला, चांगलं नियोजन केलं तर बघा हे असे पिंक स्किन येतात, पिंक स्किन, मार्बल सिंग शिंग पण मार्बल आहेत बघा. बॉडी स्ट्रक्चर बघा तिचं, शिंग बघा, कान बघा. हे पण कोटाची पाटच आहे. पाट आहे. हे पण 5-6 महिन्याची आहे बघा. अरे वा. आता यांना जी पिल्लं होतील ती तर एकदम टॉपच होतील ना, सगळी टॉप क्वालिटीची पिल्लं. आता ह्या सर्व शेळ्या आपण 4 दात झाल्याशिवाय लावत नाही, लावणार नाही. नाही लावत. मग पाट विक्री करता तुम्ही? पाट सध्या तर आपण आपले ठेवतो, पण कोणाला पाहिजे असेल, कोणी ॲडव्हान्समध्ये जर बुकिंग केलं तर आपण त्यांना अशा क्वालिटीच्या सोजतच्या शेळ्या देऊ शकतो, पाठी देऊ शकतो. हा पण आपल्या फार्मवरती तयार झालेला बच्चा आहे. आता 8-9 महिन्याचा आहे, अजून दात नाही लावले बघा. हे बघा. आणि त्याचं बॉडी स्ट्रक्चर बघा, हे लटकन बघा, कोटामध्ये ब्रीडर क्वालिटीचा आहे, टॉप क्वालिटीचा बच्चा आहे. सोजतमध्ये ब्रीडर म्हणून अशी क्वालिटी आहे आपल्याकडे बघा. पिंक स्किनमध्ये चांगले मोठे कान आहेत, मार्बल सिंग आहेत. हे बघा व्हाईट आईजमध्ये आहे. बॉडी स्ट्रक्चर बघा याचं पण डबल हड्डीमध्ये. किती महिन्याचा आता? हा पण 7-8 महिन्याचा. एकदम चांगले आले. ब्रीडर म्हणून चांगल्या क्वालिटीचं काम करायला. आपल्या याच्या आधीचा सोजतचा ब्रीडर होता का? हो, सोजतचा ब्रीडर होता. हा त्यांच्यापासून मी ज्या पाठी तयार झाल्या होत्या त्यांना तो कोटा क्रॉस करून त्या पाठी तयार केल्या. हा हा हा. मग पहिलं आपण सोजत प्रॉपर सोजत वरती काम प्रॉपर केलं, सोजत वरती होतो, आता क्रॉस ब्रीडिंग करून आता कोटावरती आलेलं. क्रॉस सोजत आहे, कोटा. डिमांड जशी आली, हो हो. पहिली सोजतला डिमांड होती, मग सोजत वरती काम केलं. सोजतवर. आता कोटावरती तर कोटावरती आपण प्रॉपर काम चालू केलं. मार्केटमध्ये ज्या वस्तूला डिमांड आहे ती तुम्हाला देता आली पाहिजे. बरोबर. मग ते प्युअर असू नाही तर क्रॉस असू, आम्ही त्याच्यावरती जास्त विचार करत नाही. खरंच साहेब खूप जेन्युन आणि जे काय खरं आहे ती माहिती तुम्ही सांगितली त्याबद्दल खरंच खूप आभार. तर मित्रांनो, भेटूया अशाच एका चांगल्या माहितीसोबत एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.